नमस्कार मित्रांनो, TRTIचा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाचा पेपर अगदी जवळ आलेला आहे आणि या कमी वेळामध्ये सर्वात सोपा विषय म्हणजे बुद्धिमत्ताचे आपण काही प्रश्न आणलेले आहेत जे याआधी TRTI आणि बार्टी यांच्या पेपर्समध्ये विचारलेले आहे आणि अशी खूप दाट शक्यता आहे की येणारा पेपर सुद्धा याच प्रकारचा राहील आणि या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल कोणता टॉपिक किती मार्काचा आणि किती महत्त्वाचा आहे। तर वन बाय वन आपण बुद्धिमत्ता या विषयाचे काही प्रश्न पाहू आणि तुम्हाला जर काही प्रश्नपत्रिका TRTIच्या हव्या असल्यास तुम्ही काय करा, हा माझा नंबर आहे 7050503750 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा। मी तुम्हाला तिथं 2-3 प्रश्नपत्रिका देईल, जसा पॅटर्न TRTIचा राहील तोच पॅटर्न त्या प्रश्नपत्रिकांमध्ये असायला पाहिजे। तर आपण सुरुवात करूया। सर्वात आधी मिसिंग फिगर काय आहे हे आपल्याला इथे विचारलेलं आहे। बघा, ही आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये या जागेवर काय यायला पाहिजे, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4। तुम्ही एकदम 5वी मध्ये जरी आहात, 5th क्लास, तरी तुम्ही याचा आन्सर एकदम प्रॉपर देऊ शकता की सर इथं असं पाहिजे, इथं काहीतरी गोल पाहिजे, इथं काहीतरी हे या प्रकारचं पाहिजे, म्हणजे इथून लागणारा असा काहीतरी तुकडा पाहिजे। तर 1, 2, 3, 4 या 4 ऑप्शन पैकी करेक्ट आन्सर कोणता आहे आपलं, ऑप्शन क्रमांक 3। ठीक आहे, व्हिज्युअली आपल्याला ओळखायचं आहे। असे 1-2 प्रश्न तुम्हाला TRTIच्या पेपरमध्ये येणार आहेत जिथं तुम्हाला व्हिज्युअली ओळखायचं आहे की नेमकं इथं मिसिंग काय आहे, काय नाही आहे इथं। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू। थोडा आपण व्हिडिओ लवकर घेणार आहे आणि हीच प्रश्नपत्रिका जर तुम्हाला PDF मध्ये पाहिजे असेल तर मी माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर व्हॉट्सॲपवर मला मेसेज करा। काय दिलंय इथं बघा, मालिकेला पूर्ण करणारा योग्य पर्याय ओळखा। या तिघांना पाहून आपल्याला इथं काय होईल हे डिसाइड करायचं आहे। बघा इथं काय दिलंय, हा एरो असा दिलेला आहे, हा एरो यानंतर असा फिरलाय 45 डिग्रीनं। बघा पेनाकडे लक्ष द्या, हा असा आहे, नंतर हा असा झाला आहे 45 डिग्रीनं, त्यानंतर पुढच्या आकृतीत हा पूर्णपणे असा आडवा झालाय, अजून 45 डिग्रीनं हा असा क्लॉकवाईज फिरलेला आहे। तर या आकृतीमध्ये हा एरो या प्रकारे पाहिजे असा। तर या 4 ऑप्शन पैकी 1, 2, 3, 4 यांच्यापैकी करेक्ट आन्सर कोणता असायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक 2। एवढे इझी प्रश्न येतील बघा। बुद्धिमत्ता जो सब्जेक्ट आहे हा कमी वेळात जास्त कव्हर होणारा सब्जेक्ट आहे बघा, हमेशा लक्षात ठेवायचं। कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, TRTI द्या, काही पण द्या, एक सांकेतिक भाषा आहे काहीतरी ज्याच्यामध्ये सन रायझेस अर्ली याच्यासाठी हे 3 शब्द वापरले जातात आणि मून रायझेस लेट याच्यासाठी हे 3 शब्द वापरले जातात। काहीतरी सांकेतिक भाषा आहे। आता नेमका कोणता शब्द कोणासाठी वापरला आहे हे इथं दिलेलं नाहीये आणि तुम्हाला एकदम चांगली ट्रिक सांगतो मी इथं। काय करायचं, या दोघांमधला कॉमन शब्द ओळखायचा। याच्यामध्ये कॉमन शब्द कोणता आहे, रायझेस, याच्यामध्ये कॉमन शब्द कोणता आहे, रायझेस, आणि या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, हा PI आणि हा PI, म्हणजे या दोघांमध्ये रायझेस कॉमन आहे, या दोघांमध्ये हा PI कॉमन आहे। याचा अर्थ एक कन्फर्म झाला, हा जो शब्द आहे रायझेस याच्यासाठी कोणता अक्षर इथं कोडिंग सांकेतिक भाषेमध्ये वापरला आहे, PI हे वापरला आहे। प्रश्नात विचारलं आपल्याला मून साठी कोणता शब्द वापरला आहे। बघा मून साठी, आता मून साठी जे शब्द वापरलेत बघा मी काय सांगत आहे, मून, अजून एक शब्द आहे कोणता आहे इथं, लेट। ठीक आहे, आता मून साठी ZO हा पण वापरला जाऊ शकतो किंवा मून साठी LA हा पण वापरला जाऊ शकतो। असं सिक्वेन्सनच वापरला गेलेलं नाही आहे की मून साठी हा पहिला तसं जर वापरला गेला असतं मग रायझेस साठी जो शब्द आहे तो मधात असला असता। बघा हा 2 नंबरवर आहे, हा इथं किती नंबरवर, 3 नंबरवर, हा इथं 2 नंबरवर आहे, हा किती आहे, 2 नंबरवर आहे। नंबरचं मॅटर असते, हे मागे पुढे होऊ शकते। तर क्लिअर आपल्याला दिसत आहे की मून साठी एकतर ZO हा शब्द वापरलाय, कारण की रायझेस साठी तर हा PI ऑलरेडी बुक आहे, हा माहित पडला आपल्याला की रायझेस साठी PI हा शब्द इथं वापरलाय, आणि मून साठी दुसरा शब्द वापरला गेला असेल तो कोणता असायला पाहिजे, LA। याचा अर्थ मून साठी या दोघांपैकी एक काहीतरी वापरला गेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। जेव्हा तुम्ही पेपर देणार तेव्हा या गोष्टीचं लक्ष ठेवा, कॉमन काढायचं, इकडे काय कॉमन आहे, इकडे काय कॉमन आहे, जे कॉमन राहतील ते शब्द पटपट उचलून घ्यायचे आणि तिथून आन्सर क्रॅक करणं सुरुवात करायची। ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया आपण। एका विशिष्ट सांकेतिक भाषेत काय सांगितलंय, एक सांकेतिक भाषा आहे काहीतरी PLA प्लॅनेट, आणि त्याच्याऐवजी असं काहीतरी लिहिलेलं आहे, 2 मिनिटं, ओके, PLANET प्लॅनेट, आणि याच्यासाठी काय वापरलेलं आहे, QKBM
FS कोडिंग डिकोडिंगचा हा प्रश्न आहे. आणि जेव्हा तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचं उत्तर थोडंसं अवघड वाटते तेव्हा माझं ऐका, काय करायचं पेपरमध्ये एक वेळा ते लिहून पाहायचं. लिहून पाहिल्यानं डोक्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे लॉजिक क्रिएट होतात आणि त्या लॉजिकवरूनच हे प्रश्न काय होतात, सॉल्व्ह होतात. इथं काय केलं बघा, PQ म्हणजे त्याचा पुढचा लेटर घेतलाय आणि इथं Lच्या आधी काय आहे ते K म्हणजे इथं कोणता लेटर घेतला आहे, त्याच्या मागचा लेटर घेतलाय. इथं A नंतर काय येतो, A नंतर B येतो आणि यांच्या आधी काय येतो, यांच्या आधी M येतो. ठीक आहे, या प्रकारे EF आणि टीच्या आधी काय येतो, टीच्या आधी S येतो. जे यांनी केलंय, जे यांनी इथं केलंय तेच आपल्याला या शब्दामध्ये करायचं आहे. GARDEN. पहिल्या अक्षरात काय केलं त्यांनी, पुढचा लेटर. मग आपण Gच्या पुढचा लेटर कोणता येईल बघू, ABCDEFG. G नंतर काय येतो, H. इथं काय केलंय, म्हणजे त्याच्या आधीचा लेटर, तर Aच्या आधी काय येतो, Aच्या आधी Z येतो. Rच्या पुढं RS, Dच्या आधी C, Eच्या नंतर F आणि यांच्या आधी काय आला पाहिजे, M. आता हा लेटर कुठं आहे पाहायचा आपल्याला, HZSCFM. ऑप्शन क्रमांक 1 इज द करेक्ट चॉईस. याला म्हणतो आपण कोडिंग डिकोडिंग. जे त्यांनी इथं केलेलं आहे तेच आपल्याला या प्रश्नामध्ये जो शब्द दिलेला जाईल त्याच्यामध्ये करायचा आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की हा प्रश्न जो विचारला जाईल TRTI मध्ये पर्टिक्युलरली तो एकदम इझी लेवलचा राहील. जर तुमचं लॉजिक लागलं नाही तर एक वेळा तिथं रफ पेज जो राहतो त्या रफ पेजवर एक वेळा अवश्य लिहा. लिहिता लिहिताच काहीतरी लॉजिक क्रिएट होऊन जाईल आणि जास्त करून फॉरवर्ड, बॅकवर्ड, त्याच्या समोरचे लेटर, त्याच्या मागचे लेटर, आजूबाजूचे लेटर जे आहेत त्याच्यामध्ये जास्त करून तुमचं आन्सर बनलं पाहिजे. खालील प्रश्नात 2 विधाने आणि काही निष्कर्ष दिलेले आहेत, याला म्हणतो आपण सिलोजिझम. ठीक आहे ना. याच्यावरून आपल्याला हे निष्कर्ष जे आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत ते सांगायचं आहे. काय विचारलं बघा इथं, सर्व कलाकार हे, मग इथं आकृती काढली, हे काय, सर्व कलाकार. सर्व कलाकार, सर्वचे सर्व कलाकार हे काय आहेत, सर्वचे सर्व कलाकार हे संगीतकार आहेत. पुढे सांगितलंय सर्व संगीतकार हे काय आहेत, सादर करते आहेत. काय आहेत, हे सादर करते. अशी आपण एक आकृती काढली. आणि आता 1 आणि 2 यांच्यापैकी आपल्याला चुकीचं, हे जे निष्कर्ष आहेत ना यांच्यापैकी काय ते आपल्याला पाहायचं आहे. आता बघा पहिला काय सांगितलंय, काही सादर करते. सादरकर्त्यांचा ग्रुप एवढा मोठा आहे, सादरकर्त्यांपैकी काही सादर करते संगीतकार आहेत का, बिलकुल. सादरकर्त्यांमध्ये काही ग्रुप संगीतकारांचा आहे, काही अडचण नाही. म्हणजे हे काय आहे, बरोबर आहे. काही सादर करते हे कलाकार आहेत. अच्छा, काही सादर करते, बघा सादरकर्त्यांचा ग्रुप हा आहे, त्यातले काही काय आहेत, कलाकार आहे. हेही बरोबर आहे, तेही बरोबर आहे. दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत. आता दोन्ही निष्कर्ष जर बरोबर आहेत तर याच्यामध्ये शोधावं लागेल ऑप्शन नंबर 4. जर दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 अनुसरत असतील तर, दोन्हीही अनुसरत असतील तर मग आपल्याला ऑप्शन काय करावं लागेल, 4. ठीक आहे. आणि 3 मध्ये काय, जर 1 पण नाही 2 पण नाही. ऑप्शन नंबर 1 वर काय आहे, फक्त 1 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 वर फक्त 2 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 दोन्ही चुकीचे आहेत, हे दोन्ही चुकीचे आहेत. ऑप्शन नंबर 4 वर काय दिलंय, दोन्हीही बरोबर आहे. ठीक आहे. जर तुम्हाला थोडीफार प्रॅक्टिस आहे तरच तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नात, आता या प्रश्नाला मी बुद्धिमत्तेचा प्रश्न कमी म्हणेल आणि हा गणिताचा प्रश्न याला मी जास्त म्हणेल. बघा लक्ष द्या, खालील प्रश्नात निष्कर्षाच्या संचाचं काहीतरी दिलेलं आहे आणि इथं सांगितलं आहे, विधान, एका शहरातील मॅरेथॉनमध्ये 1200 लोकांनी सहभाग घेतला. किती लोकांनी सहभाग घेतला, 1200. हे कोण आहेत, सहभाग घेणारे. त्यांच्यापैकी 840 जणांनी शर्यत पूर्ण केली. मॅरेथॉन आहे, सगळेचे सगळे शर्यत पूर्ण करत नाहीत, माहीत आहे आपल्याला. त्यापैकी फक्त 840 जणांनी शर्यत पूर्ण केली, बाकीचे असत तर फोटो काढायला आले होते. ठीक आहे. 840 जणांनी शर्यत काय केली, पूर्ण केली. त्यापैकी काय आहेत, त्यापैकी 500 महिला आहेत. 500 कोण आहेत, फिमेल्स, वुमन्स. 840 जणांनी शर्यत पूर्ण केली, त्यापैकी 500 कोण आहेत, महिला आहेत. बरं, मग त्याच्यामध्ये माणसं म्हणजे मेल्स किती असतील, याच्यामधून 500 वजा करा. 500 गेले तर किती राहतील, 340. हे काय आहेत, हे माणसं आहेत, मेल्स. ठीक आहे. हे डेटा आधीच आपण इथं मांडून टाकला. आणि त्यापैकी 500 महिला धावपटू होत्या. ठीक आहे. निष्कर्ष, शर्यत पूर्ण करणाऱ्यांपैकी, शर्यत पूर्ण यांनी केली, शर्यत पूर्ण कोणी केली, 840 करणाऱ्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त महिला होत्या. आता 2 मिनिटं, 840 चे अर्धे किती होतात, 420.
420 पेक्षा जास्त महिला आहेत, हो. अर्ध्यापेक्षा जास्त महिला होत्या, बरोबर बोलला हा, एकदम बरोबर. ठीक आहे. सहभागींपैकी 70% जणांनी शर्यत पूर्ण केली. बघा हे सहभागी आहेत, सहभागी. एक काम करतो, साईडला मी काय करतो, 1200चे 70% काढतो. 1200चे 70% कसे काढतो आपण, या प्रकारे 0 0 0 0 कॅन्सल, 12 84, 840. एकदम बरोबर बोलला की हे किती होते, 1200. यातले फक्त 70% लोकांनी शर्यत पूर्ण केली. म्हणजे किती लोकांनी पूर्ण केली शर्यत, 840 लोकांनी. म्हणून आपला हे जे ऑप्शन्स आहेत, ठीक आहे, सहभागापैकी 70%, 1 सुद्धा बरोबर आहे, 2 सुद्धा बरोबर, हे 4 ऑप्शन. जर फक्त 1 बरोबर आहे, जर फक्त 2 बरोबर आहे, 1 पण नाही 2 पण नाही, आणि 1 पण बरोबर आहे 2 पण बरोबर आहे, म्हणून आपण काय करू इथं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. असं करू नका की सर ऑप्शन नंबर 4च आन्सर असते, असं करू नका. ठीक आहे. व्यवस्थित सॉल्व करा, लॉजिकली विचार करा, तुमचं उत्तर बरोबर यायला पाहिजे. मी पुन्हा सांगत आहे, तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर माझा फोन नंबर मी स्टार्टिंगला सांगितला आहे, त्याच्यावर तुम्ही मला एक व्हॉट्सॲपवर मेसेज करा. तिथं मी तुम्हाला हे 2 प्रश्नपत्रिका 3 प्रश्नपत्रिका जेवढ्या प्रश्नपत्रिका माझ्याकडे असतील ज्या TRTIच्या आलेल्या आहेत हे पाठवून देईल. कमी वेळात तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. कमी वेळात जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर बुद्धिमत्ता या विषयापासून सुरुवात करा. काय सांगितलं बघा, A हा Bचा भाऊ आहे. ठीक आहे, A आणि B. A हा Bचा कोण आहे, भाऊ. A हा भाऊ आहे, बीचा भाऊ आहे. चा सांगितलाय म्हणजे दोन्ही कोण आहेत, माणसं आहेत, म्हणून इथं मी प्लस प्लस करून टाकलं. ए आणि बी कोण आहेत, एकमेकाचे भाऊ आहेत, ते लिहून टाकलं. ए आणि बी एकमेकांचे भाऊ आहेत. सी ही बीची पत्नी आहे. अच्छा, ही जी सी आहे ना, सी ही बीची कोण आहे, पत्नी. इथं लिहून टाकतो बीची पत्नी. बीची ही काय आहे, वाईफ आहे. ठीक आहे. डी हा एचा मुलगा आहे. अच्छा, डी हा कोण आहे, एचा मुलगा, म्हणून याला एक स्टेप खाली लिहिलं. आणि मुलगा सांगितला म्हणून इथं मी प्लस करून टाकलं, म्हणजे हा माणूस आहे, प्लस. ठीक आहे. डी हा कोण आहे, एचा मुलगा, इथं लिहून टाकलं मुलगा, लक्षात राहण्यासाठी. ई ही डीची बहीण आहे. ई जी आहे, ई जी आहे, ई ही डीची बहीण आहे. डीची बहीण आहे, इथं लिहून टाकली हे कोण आहे, बहीण, आणि इथं लिहून टाकली मायनस. बघा, ए मुलगा आहे, याचा मुलगा डी, आणि याचीच मुलगी राहील ना, कारण की हे दोघं भाऊ बहीण आहेत. ई ही डीची बहीण आहे. ई आणि डी भाऊ बहीण आहेत. ई आणि डी भाऊ बहीण आहेत, म्हणून यांचे बाबा ए आहेत. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय, एफ ही ईची आई आहे. आता एफ जो आहे ना, एफ ही ईची आई आहे. कोणाची आई आहे, ईची. याचा अर्थ काय झाला, ए आणि एफ हजबंड अँड वाईफ आहे तिथं. ठीक आहे. बी आणि सी हजबंड अँड वाईफ आहेत. ए आणि बी भाऊ बहीण आहेत. ए आणि बी भाऊ बहीण आहेत, आणि ए यांना भाऊ बहीण म्हणजे यांना मुलं जे आहेत ते कोणते आहेत, डी आणि ई. पुढे काय सांगितलंय, एफचा सीशी संबंध काय, एफ आणि सी हे दोन्ही भाऊ आहेत, ए आणि बी. 2 भाऊ आणि 2 भावांच्या पत्न्या एकमेकांचे कोण झाले मग, हे बहीण नाही, चुलत भाऊ नाही, भावाची पत्नी नाही, दिराची पत्नी, दिराणी जिठाणी ज्याला म्हणतो आपण, दिराची पत्नी आहे. बघा, एफ आणि सी एकमेकांचे काय आहेत, दिराची पत्नी, देराणी जेठाणी सारखं. ठीक आहे. हे काय इथं ब्लड रिलेशनवर एक प्रश्न इथं विचारलेला आहे. व्यवस्थित विचार करा. या प्रकारचे प्रश्न जे राहतात ते मुलींना खूप चांगल्या प्रकारे जमतील. ठीक आहे. मुलींना हे डिस्कस करण्याची खूप सवय असते, माझ्या बहिणीचा, आत्याचा वगैरे वगैरे दूरदूरचे संबंध. ठीक आहे. तर हे मुलींना थोडंसं लवकर लॉजिकली लक्षात येईल, आय थिंक सो. पुढचा प्रश्न, खालील माहिती वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांचे उत्तर द्या. हे जे चिन्ह आहे याचा अर्थ होतो ए ही बीची बहीण आहे. ठीक आहे. याचा उत्तर होतो ए हा बीचा भाऊ आहे. असं जर दिसलं याचा अर्थ काय होतो, जे काही आहे वाचून घ्या. ए म्हणजे ए ही बीची आई आहे. आता इथं काय दिलंय, पी आणि क्यू यांच्या मधात कोणतं चिन्ह आहे, डॉलर सारखं. मग इथं यू, याचा अर्थ काय होते, ए हा बीचा भाऊ आहे. ए हा बीचा भाऊ आहे. ए कोण आहे, भाऊ, कोणाचा, बीचा. मग हा कोण आहे, भाऊ आहे, कोणाचा, क्यूचा. अच्छा, हा भाऊ आहे म्हणून मी प्लस करून टाकलं, कारण की हा माणूस आहे माहीत पडलं. क्यू कोण आहे माहीत नाही आपल्याला अजून, फक्त हा भाऊ आहे एवढं माहिती आहे मला. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलंय, क्यू @r. अच्छा, क्यू @r म्हणजे काय, ए ही बीची आई आहे, म्हणजे हे कोण असायला पाहिजे, आई असायला पाहिजे. तर क्यू आणि आर मध्ये आता आर जे आहे, आरची आई असायला पाहिजे क्यू. आता आई जर आहे तर काय असायला पाहिजे, फिमेल. आणि हे एकमेकांचे कोण आहेत, डॉलरवर हे ह्या चिन्हावरून बघा, या चिन्हावरून गेसिंग केलं. काय केलं आपण, ए हा बीचा कोण आहे, भाऊ. हे एकमेकांचे कोण आहेत, भाऊ बहीण आहेत हे एकमेकांचे. पी आणि क्यू, हा भाऊ आहे, ही बहीण आहे, आणि ही जी आई आहे यांचा काय आहे, हा मुलगा आर.
ठीक आहे. तर खालीलपैकी कोणते निश्चितपणे खरं आहे? बघा, आरची आई क्यू आहे, हा काय आहे? आरचा मामा झाला ना, आईचा भाऊ, आईचा भाऊ मामा. पी हा खतम विषय, इथं झाला आन्सर. पी हा आरचा मामा आहे, पी हा आरचा भाऊ कसं काय असणार? अजिबात नाही. क्यू हा पीचा मुलगा आहे, क्यू हा पीचा मुलगा कसं काय असणार? क्लिअर कट दिसत आपल्याला की हे दोन्ही कोण आहेत? भाऊ बहीण आहेत. आर ही पीची मुलगी आहे, आर ही पीची मुलगी आहे का नाही? आर तर क्यूची मुलगी आहे. ठीक आहे. असं या प्रकारे आपण कोडवरून ब्लड रिलेशनचा प्रश्न काय केला? सॉल्व्ह केला. ब्लड रिलेशनवर 2 प्रश्न झाले. व्हिज्युअल रिझनिंग, मिसिंग फिगर वगैरे याच्यावर 2 प्रश्न झालेत आपले. विसंगत पर्याय ओळखा, असे अजून 2-3 प्रश्न यायला पाहिजेत. माऊस, मॉनिटर, कीबोर्ड आणि पेन ड्राईव्ह. माऊस कॉम्प्युटरचा काहीतरी पार्ट आहे, मॉनिटर कॉम्प्युटरचा पार्ट आहे, कीबोर्ड कॉम्प्युटरचाच इनपुट डिव्हाइस आहे, पेन ड्राईव्ह जो आहे तो काय असायला पाहिजे? कॉम्प्युटरचा पार्ट नाही, तो स्टोरेज डिव्हाइस आहे. म्हणून विसंगत घटक इथं काय असायला पाहिजे? पेन ड्राईव्ह. जास्त टेक्निकल ॲस्पेक्टमध्ये इथं जाऊ नका. या प्रकारे विचार करा की या प्रश्नाला 8वीच्या मुलांना 10वीच्या मुलांना कसं सॉल्व्ह केलं असतं, कसं सॉल्व्ह केलं असतं. हे सगळे कॉम्प्युटरचे पार्ट आहेत आणि पेन ड्राईव्ह हा काय आहे? स्टोरेज डिव्हाइस आहे. ठीक आहे. कॉम्प्युटरचा इनहेरंट पार्ट नाही आहे तो. नेक्स्ट, खालील जोड्यांमधून विसंगत जोडी ओळखा. आता इथं काय दिलं बघा? ए आणि डी. ए आणि डी मध्ये काहीतरी ओळखीचं वाटते. बी आणि ई मध्ये सुद्धा काहीतरी ओळखीचं वाटते. यांनी काय केलंय? ए नंतर काय येतो? बी, बी नंतर काय येतो? सी आणि सी नंतर काय आलं? डी. म्हणजे मधातले किती लेटर स्किप केले आहेत? 2 लेटर स्किप केले. बीई काय केलं इथं बघा? बी, बी नंतर काय येतो? सी, सी नंतर काय येतो? डी, डी नंतर काय येतोय? किती लेटर स्किप केले? 2. किती लेटर स्किप केले? 2. इथं काय दिलं आता? एफ आणि आय. ए बी सी डी ई एफ जी एच या दोघांना स्किप केलं. ए बी सी डी ई एफ जी एच, त्यानंतर काय? आय. आणि इथं काय? जी के. म्हणून ए बी सी डी, ए बी सी डी ई एफ जी. जी नंतर काय येतो? जी एच आय जे आणि त्यानंतर काय आला? के. इथं 2 लेटर स्किप केले, इथे 2 लेटर मधातले सोडून दिले, या दोघांच्या मधातले 2 लेटर सोडून दिले. पण इथं किती लेटर सोडून दिलेले आहेत? 3 लेटर सोडून दिलेले आहेत. म्हणजे आपला करेक्ट आन्सर विसंगत जोडी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 ही आपली इथं विसंगत जोडी असायला पाहिजे. नेक्स्ट, खालील प्रश्नांसाठी दिलेल्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या संबंधाशी जास्तीत जास्त साम्य शब्द कोणता वापरलाय? जास्तीत जास्त साम्य. एकदम 100% नसलं तरी तिथं चालून जाईल. अशी जोडी निवडा. लेखक कशावर वर्किंग करतो? पुस्तकावर. पुस्तकावर काम करतो. पुस्तक हा त्याचा वर्किंग आउटपुट आहे. तर चित्रकार काय करतो? पेंटिंग्स वगैरे काढतो आणि पेंटिंग्सलाच आपण काय म्हणतो? कॅनव्हास, किंवा कॅनव्हासवरच काय काढली जाते? पेंटिंग काढली जाते. तर चित्रकार आणि इथं आन्सर काय असायला पाहिजे? कॅनव्हास. लेखक जसं पुस्तकावर वर्क करतो तसं चित्रकार पेंटिंगवर किंवा कॅनव्हासवर काय करतो? वर्क करतो. हा ब्रश, रंग, गॅलरी हे तर वापरतो तो, पण ॲट द एंड लेखक ज्या प्रकारे पुस्तक आउटपुट म्हणून किंवा पुस्तकावर काम करतो तसं चित्रकार कशावर काम करतो? पेंटिंगवर किंवा कॅनव्हासवर काम करतो. या दोघांचं जे नातं आहे तेच नातं आपल्याला इथं ओळखावं लागते. खालील प्रश्नांसाठी दिलेल्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या संबंधाशी सर्वात जास्त साम्य असलेली जोडी निवडा. वकिलाकडे काय येतात? ग्राहक, ज्यांना म्हणतात ते क्लायंट. वकिलाकडं ग्राहक सेम, किंवा वकील ग्राहकांना जसं सर्व्हिस देतो तसं प्रशिक्षक कोणाला सर्व्हिस देतो? कोणाला ट्रेन करतो तिथं? तर आन्सर काय असायला पाहिजे? कोणाला ट्रेन करतो? कोणाला सर्व्हिस देतो? प्रशिक्षक सर्व्हिस देतो खेळाडूंना. प्रशिक्षक कर्णधार, ठीक आहे, कर्णधार इथं थोडं वाटतं की प्रशिक्षक कर्ण, पण आपल्याला इथं काय वाटत आहे? काय म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे, इथं काय पाहिजे? सर्वात जास्त साम्य. कर्णधार मलाही थोडंसं प्रश्न पाहताना असं वाटलं होतं की हेही असू शकते, तेही असू शकते, विद्यार्थी प्रशिक्षक हा पण आपल्याला काय करायचं आहे? जास्तीत जास्त साम्य असलेला प्रश्न जो आहे, जो ऑप्शन जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे. या प्रकारच्या प्रश्नांना जास्त हाय लेवलची थिंकिंग वापरायची नाही. एकदम ढोबळ मानाने 8वी 10वीच्या मुलासारखा विचार करायचा. ठीक आहे, व्यवस्थित विचार करायचा. याचा अर्थ हा म्हणत नाही मी की विचारच नाही करायचा इथं. ठीक आहे, पण जास्त साम्य जिथं आपल्याला सापडते, समोरच्याची प्रश्न बनवणाऱ्याची थोडीशी फिलिंग समजून घ्या आणि त्यानंतर असे प्रश्न सॉल्व्ह करायचे. खालील शब्दांपुढे कोणते एक अक्षर लावल्यास पूर्णपणे नवीन शब्द तयार होतील? म्हणजे यांच्या पुढं, यांच्या अलीकडे एक एक आपल्याला काय लावायचं? लेटर लावायचं. तो लेटर लावल्यानंतर एक पूर्णपणे नवा शब्द तयार झाला पाहिजे. आता जसं मी इथं जर लावलं एम, तर MOOK असा शब्द बनेल.
इथं जर लावलं तर MONE असा शब्द मिळेल. असे शब्द कुठे इंग्लिशमध्ये आहेत का? अजिबात नाही. इंग्लिशमध्ये असे शब्द आपण कधी पाहिले नाहीत. याच्यासाठी थोडीफार इंग्लिश आली पाहिजे. तर बघा N जरी लावलं तरी होणार नाही, P जरी लावलं तरी होणार नाही. थोडंसं बीला ऑब्झर्व करा. जर मी याच्या आधी बी लावलं तर काय होऊन जाईल? बुक. बुक म्हणजे पुस्तक, माहीत आहे आपल्याला. याच्या आधी जर मी बी लावलं तर बोन. बोन म्हणजेच काय? माहिती आहे सर्वांना, हाड. याच्या समोर जर इथं लावलं तर कोणता शब्द बनून जाईल? बॉल. अर्थपूर्ण शब्द इथं तयार होत आहे. इथं जर मी बी लावलं तर काय तयार व्हायला पाहिजे? बाईट. BIGHT. भूगोलमध्ये हा शब्द येतो. बाईट म्हणजे काय? एखादी नदी अशी गोल टर्न वगैरे मारते किंवा असं लांब सडक जे राहते त्याला आपण काय म्हणतो? बाईट म्हणतो. तर अर्थपूर्ण शब्द तेव्हाच तयार होतील जेव्हा या सर्व अल्फाबेटच्या अलीकडं काय लावत आहे मी? कोणता अल्फाबेट लावत आहे? बी. तर तिथं एक नवीन शब्द तयार होत आहे आणि त्यांचा काही ना काही इंग्लिशमध्ये एक मिनिंग बनतो. तर आपला आन्सर काय असला पाहिजे? ऑप्शन क्रमांक बी. अशा प्रश्नांसाठी इंग्लिश थोडीफार आली पाहिजे, थोडीफार वोकॅब्युलरी माहीत पाहिजे. हा प्रश्नही चांगला आहे. जर खालील अक्षर मालिकेचा दुसरा भाग ठीक आहे. अक्षर मालिका पाहू आधी आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अक्षर आहेत. मग याला काय करू? 8 आणि 8 वेगवेगळं करू. 1 2 3 4 5 6 7 8. तर याला काय केलं मी? वेगळं. हा पहिला भाग, हा दुसरा भाग. आता काय सांगितलंय? दुसरा भाग उलट क्रमाने लिहिला असेल. बरं, लिहिला तर उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडे असलेले 5वे अक्षर कोणते? आता 2 मिनिटं. याला जर मी उलटं जरी लिहिलं, याला लिहूनच टाकलं, चला लिहून टाकलं. समजा Y, त्यानंतर U, त्यानंतर W, जसं त्यानं सांगितलं तसं फॉलो करू. त्यानंतर काय? K, त्यानंतर काय? V, त्यानंतर S, त्यानंतर P आणि त्यानंतर E. म्हणजे हा जो भाग आहे मालिकेचा, जो दुसरा भाग आहे त्याला काय लिहिलं मी? उलट. ठीक आहे. तर उजवीकडून 9वं अक्षर, उजवी बाजू ही आपली उजवी बाजू. आता उजवीकडून 9वं अक्षर कोणतं असेल? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं अक्षर. 9वं अक्षर हे आहे. म्हणून मी सांगितलं याला पलटलं नाही तरी चाललं असतं. हे फक्त आपल्याला टाइमपास करण्यासाठी असं दिलं आहे. पण तुम्ही जर पेपर फर्स्ट टाइम देत आहे तर तुम्हाला हे करावंच लागेल. थोडासा टाइम तिथं जाईलच तुमचा. ठीक आहे. काय सांगितलं आता? उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडचं 5वं अक्षर कोणतं? अच्छा, याच्या डावीकडचं 5वं अक्षर 1 2 3 4 5 डाव्या साईडचं, या साईडचं. तर ते अक्षर कोणतं असायला पाहिजे? M. ऑप्शन क्रमांक 1 याचं काय आहे? करेक्ट आन्सर असायला पाहिजे. खालील दिलेल्या अक्षरांमधून अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांचे योग्य क्रम निवडा. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे? C ला 1 नंबर, G ला 2 नंबर, T ला 3 नंबर, O ला 4 नंबर, U 5, L 6, E 8 आणि 9 यांना काय करायचं आहे? या सिक्वेन्सनं लावायचं आहे. आणि तो जो शब्द बनेल तो शब्द काही ना काही अर्थपूर्ण असला पाहिजे. भलता सलता कोणताही शब्द नाही पाहिजे. आणि तो शब्द अर्थपूर्ण आहे किंवा नाही आपल्याला कुठून माहीत पडेल? त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी इंग्लिश आली पाहिजे. तर आपण काय करू? बघा, तुम्ही पेपरमध्ये जर फर्स्ट टाइमर आहे की पहिल्यांदाच काहीतरी पेपर वगैरे अटेम्प्ट देत आहे तर माझं सजेशन तुम्हाला हेच राहील की 4ही शब्द बनवून ठेवायचे. इकडं 4ही शब्द बनवून ठेवायचे. तुमचा आन्सर करेक्ट येईल म्हणजे येईल. म्हणजे काय करायचं? आधी 4 नंबरचा लेटर घ्या. 4 नंबरचा लेटर कोणता आहे? O. त्यानंतर 1 नंबरचा लेटर घ्या, C. त्यानंतर 8 नंबरचा लेटर घ्या. 8 नंबरचा लेटर कोणता आहे? A. त्यानंतर 2 आणि 5 म्हणजे G. त्यानंतर 5 नंबरचा लेटर कोणता आहे? U. त्यानंतर 6 9 तर काय आलं पाहिजे? L. त्यानंतर काय? 9 म्हणजे काय? A. आता थोडंसं याला पहा, असा कोणता शब्द आहे का? OCA, O का वगैरे काय हे असा शब्द बनत नाही. ठीक आहे. आता हा शब्द बनत नाही तर बघा 4 1 8 5 2. ठीक आहे. म्हणजे 4 नंबरवर हाच येईल, 1 नंबरवर हाच येईल, 8 नंबरवर पण हाच येईल. आणि इथं काय? 5 आणि 2 काय केलं? जागा बदलली. म्हणजे इथं काय? U आणि G असं काहीतरी इथून बनलं पाहिजे. बिलकुल नाही. OC वाचता तरी येत आहे का तुम्हाला? बघा, नाही. माझं रिकमेंडेशन तुम्हाला हे 4ही शब्द पूर्ण बनवायचे. मला टाइम कमी आहे म्हणून मी पूर्ण शब्द बनवत नाही. इथं याला बनवून पाहू. हे बघा, हा पण आहे इथं 4 1 8 2 5. इथं पण हाच बनेल असा OCA GULA. जे हे अक्षर आहेत तेच आहेत ना, हे सेम टू सेम. तर काय वाचता येत नाही आपल्याला. आता याच्यावर येऊ आपण. काय दिलंय? 1 4 8. 1 नंबरवर काय आहे? C. त्यानंतर 4. अच्छा 4. त्यानंतर 8. 8 नंबरवर काय येईल? A. त्यानंतर काय आला पाहिजे? 2. 2 नंबरवर काय येईल? G. ठीक आहे. 5 6 म्हणजे UL. 9 3 7 9 3 7 E.
आता हा शब्द बघा तुम्हाला वाचता येतो का? कोॲग्युलेट इंग्लिशमधला शब्द आहे. कोॲग्युलेट म्हणजे काय? घट्ट होणे. ठीक आहे. रक्ताच्या बाबतीत जास्त करून हा शब्द वापरला जातो. थोडंफार तुम्हाला इंग्लिश वोकॅब्युलरी इथं आली पाहिजे. कोॲग्युलेट म्हणजे एखादा पदार्थ काय होणे? घट्ट होणे. ब्लड राहते ना, ब्लडच्या बाबतीत हा शब्द भरपूर वेळा वापरला जातो. तर नेमकं यांना कोणती अरेंजमेंट केली याला तर आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द म्हणला तर याचा आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 3. सेम याच प्रकारचा प्रश्न बघा, जेव्हा तुमचा पेपर होईल तेव्हा माझी गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण चारही शब्द बनवायचे म्हणजे बनवायचे. ॲटोमॅटिक आन्सर येईल तुमचं, काहीच अडचण नाही. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 या सिक्वेन्सनं लावायचे. आता बघा इथं जास्तीत जास्त सिक्वेन्स कोणता दिसत आहे? 1 9 3 5 लावून टाकू. बघा 1 त्यानंतर 9 1 9 3 5. ठीक आहे. 3 साठी 3 5 2 6 2 त्यानंतर 6 TRAEMT ट्रा वगैरे काय हे नाही जमत आहे. ठीक आहे. तर हे तर मला वाटत नाही, डाऊट येत आहे. जर असलं तर नंतर याच्यावर येऊ. 1 9 3 5 6 7 इथं पण सेमच आहे, सेम टू सेम आहे हे हा जो सिक्वेन्स आहे. तर मला याच्यावर थोडासा डाऊट आहे. आता इथं काय दिलं आहे? 1 9 3 8 2. बरं हे करून पाहू. 1 9 3 3 नंबरचा ऑप्शन हा, हे 3 नंबरचा ऑप्शन इथं करताय मी. 1 9 3 8 2 1 9 3. आता 8 नंबरचा लेटर पाहिजे. 8 नंबरचा लेटर कोणता आहे? 8 त्यानंतर 2 नाही, इथंही काही जमत नाही आहे. एकदा इथं येऊ. 1 9 5 3. ठीक आहे. 1 हे बघा 1 9 नंबर काय आहे? R. 5 नंबरवर काय आहे? ETRE. ठीक आहे. 3 नंबरवर काय आहे? A. अच्छा A. 6 नंबरवर कोण आहे? T. ठीक आहे. ट्रीट. अच्छा काहीतरी वाचता येत आहे. ठीक आहे. 6 त्यानंतर काय आहे? 2 म्हणजे इथं काय येईल? M. त्यानंतर काय येईल? 8 नंबरवर काय आहे? ME. ठीक आहे. त्यानंतर कोण आहे? 4 नंबरवर काय आहे? N. आणि 7 नंबरवर कोण आहे? T. ट्रीटमेंट नावाचा शब्द इथं काय झाला? तयार झाला. हे चारही शब्द लिहायचे. जर तुम्ही नवीन आहे चारही शब्द लिहा. जिथं तुम्हाला असा इंग्लिशमधला शब्द दिसला ते आपलं काय असायला पाहिजे? ॲन्सर. आणि जवळपास इंग्लिशमधले शब्द ओळखू येऊन जातात. ठीक आहे. तुम्हाला अनुभव आहे किंवा अनुभव नाही, इट डझंट मॅटर, तुम्ही याचा ॲन्सर देऊ शकता. 17 काय सांगितलंय? तक्ता पहा, टेबल पहा. काय दिलं इथं? 1200. जर तुम्हाला दिसत नसेल तर इथं मी लिहितो. जी प्रश्नपत्रिका आहे TRTची त्याच्यामधूनच हे सगळे प्रश्न मी उचललेले आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडंसं कमी क्लिअर इथं दिसेल या प्रकारे. ठीक आहे. आणि काय सांगितलंय? कोणत्या महिन्यात सरासरी मासिक विक्री जवळपास विकलेल्या पुस्तकांची संख्या होती. ठीक आहे. आता माझं म्हणणं आहे हा प्रश्न बुद्धिमत्तेचा कमी आणि गणिताचा जास्त आहे. एक काम करू, आधी आपल्याला काय काढावं लागेल? सरासरी काढू. नंतर मी तुम्हाला सांगेल. आता यांची सरासरी काढण्यासाठी आपल्याला सगळ्यांची काय करावं लागेल? बेरीज. कारण की सरासरीचं सूत्रच आहे सरासरी बरोबर सर्वांची बेरीज. आणि खाली त्या किती संख्या आहेत त्या संख्यानं काय करावं लागतं? आपल्याला भाग द्यावा लागतो. यांची बेरीज करून घेतो. 0 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 7 1 8 8 आणि 5 13 13 आणि 9 22 22 आणि 2 24 24 4 हातच्याले 2 2 आणि 1 3 4 5 6 6400. सगळ्यांची बेरीज किती आली? 6400. आणि हे किती जणांचं आहे हे? 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तर याला 5 काय करू? भाग देऊ. 5 भाग दिलं. 5 1 5 उरला किती इथं? 1 5 2 10 उरले किती इथं? 4 5 8 40 आणि 0 म्हणजे हे किती आली? सरासरी आली आपली 1280. आता प्रश्नाकडे लक्ष द्या. कोणत्या महिन्यात सरासरी मासिक विक्री जवळपास विकल्या पुस्तकांची जवळपास म्हणजे सरासरीच्या जवळ कोण आहे? 1280च्या जवळ कोण आहे? 1280च्या जवळ 900 आहे की 1500 आहे की 1100 आहे की 1700? 1280च्या जवळ आहे 1200. तुम्ही म्हणणार सर 1100 पण असू शकतो. नाही, 1100 त्याच्यापासून बऱ्यापैकी दूर आहे. 1280च्या सर्वात जवळ जवळपास विक्री कुठं आहे? जानेवारी महिन्यात. म्हणून आपला आन्सर काय असायला पाहिजे? जानेवारी इज द करेक्ट आन्सर. याची PDF आपल्याकडे आहे, सांगितलं मी तुम्हाला, तिसऱ्यांदा सांगत आहे. ठीक आहे. खाली वृत्तलेख कंपनीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील खर्च. ठीक आहे. खर्च दाखवलाय आणि टोटल खर्च किती आहे? एकूण खर्च आहे 18 कोटी. आणि विचारलंय मजुरीवर किती खर्च झाला आणि इतर खर्च किती झाला, यातला फरक किती आहे. आता मजुरी बघा, मजुरीसाठी इथं कोणता कलर वापरलाय? ग्रे कलर वापरलाय. आणि हा किती आहे इथं? हा 25 आहे. बरं, मजुरीसाठी किती वापरलाय? 25.
ठीक आहे. बुद्धिमत्ता नाही हा गणिताचा प्रश्न आहे, पण बुद्धिमत्ताचा सेक्शनमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर विचारलाय इतर खर्चात फरक विचारलाय. अच्छा, इतर कुठं आहे? इतर असा ग्रीन कलरमध्ये दिलाय. तर ग्रीन कलर कुठं आहे? हा आहे 14. यांचा फरक विचारलाय ना, तर फरक काढून घेऊ. हा टोटल 100% असतो बघा. हा काय राहतो? 100%. पाय चार, 5 मधून 4 गेले 1, 2 मधून गेला 1, म्हणजे यांचा फरक किती टक्के आहे? 11%. टोटल खर्च किती आहे? 18 कोटी. मग आपण काय करणार? 18चे काय करणार? 11% काढणार. मग काय करणार? 18 गुणाकारात 11/100. शून्यानं काही कॅन्सल करू नका, आधी गुणाकार करा शांततेत. काय होईल? 18 1 18, हातचा आला 1, 18 1 18 आणि हे 19. डिव्हिजनमध्ये कोण आहे? 100. खाली 100 असला तर पॉईंट किती अंकांनी सरकवायचा? 2 अंकांनी सरकवायचा. तर उत्तर किती आलं पाहिजे? 1.98 करोड्स, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. अगेन सेम गोष्ट, जर हे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल मेसेज मी तुम्हाला तिथं ही PDF देऊन टाकेल. खालील दिलेल्या प्रश्नामध्ये 2 विधाने दिली आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जो तुमचा TRTचा पेपर होईल त्याच्यामध्ये शक्यता आहे की असे प्रश्न अजर्शन आणि रिझन, ठीक आहे, म्हणजे एक विधान आणि त्याचं कारण, असे 1-2 प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर याच्यात काय राहतो? एक वाक्य राहतो, खाली दुसरा वाक्य राहतो. पहिल्या वाक्याचं कारण दुसरं वाक्य आहे का सांगा? कारण आहे का? किंवा दोन्ही बरोबर आहेत पण ते त्याचं कारण नाही, हे पूर्णपणे तिथं विचारलं जाते. तर बघा काय सांगितलंय. हा इथं दिलाय वाक्य, विधान दिलाय. विधान काय दिलंय? इमारतीतील आपत्कालीन बाहेर पडण्याचे फलक बहुतेक वेळा कोणत्या रंगाचे राहते? हिरव्या रंगाचे राहते. आपल्याला माहित आहे की जे एक इमर्जन्सी एक्झिट राहते, ठीक आहे ना, आपत्कालीन बाहेर पडण्याचं फलक ते कसं राहते? हिरवं राहते किंवा लाल राहते, माहित आहे आपल्याला. ठीक आहे. इथं हिरवं सांगितलं प्रश्नात. आणि कारण हिरवा रंग हा सुरक्षितता आणि दिशेशी संबंधित आहे. एकदम बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे आणि हे दुसरं वाक्य त्याचं कारण आहे, रिझन आहे. ठीक आहे. कारण की हिरवा रंग यासाठी वापरला जातो कारण की बिल्डिंगमध्ये, आपत्कालीन बिल्डिंगमध्ये हिरवा रंग एक्झिट म्हणजे तुम्हाला काय दाखवतो? तो सेफ प्लेस किंवा सुरक्षितता दाखवतो. ठीक आहे. काही बिल्डिंगमध्ये लाल रंग सुद्धा असतो. लाल रंग इमर्जन्सी एक्झिटमध्ये सुद्धा वापरतात. लाल रंग धोका म्हणून तर वापरतात, पण लाल रंग कॅची असतो बघा. दुरूनच लाल रंग लवकर दिसतो. एखाद्या खूप साऱ्या जणांमध्ये जर तुम्ही भडक कपडे घालून गेले, लाल कपडे घालून गेले, तर तुम्ही कॅची दिसता तिथं. ठीक आहे. म्हणून अशा वेळेस जिथं धोका राहतो तिथं आपण लाल रंग वापरतो, कारण की त्याची वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी सगळ्यात जास्त राहते. खूप जास्त डिटेलमध्ये सांगितलंय मी. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे आणि त्याचं दुसरंही हे जे आहे ते बरोबर आहे आणि हे याचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे बघा, दोन्ही विधान खरे आहेत आणि आर हे एचे, आर म्हणजे हे वाक्य, एचे योग्य स्पष्टीकरण आहे. बिलकुल योग्य स्पष्टीकरण आहे. हिरवा रंग का वापरतो? कारण की हिरवा रंग जर आपत्कालीन एक्झिटमध्ये तुम्हाला हिरवा रंग दिसला तर तिथं तुम्हाला काय समजते की हे काय आहे? सुरक्षित जागा आहे. जिकडे ते बाण दाखवले आहेत त्या बाणाकडे लवकर लवकर जा, तुम्ही सेफ जागेवर जा, याचा असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. ठीक आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या प्रश्नामध्ये 2 विधाने दिलेत. अग्निशामक दल जलद निर्णय घेण्याची याच्याकडं कौशल्य असणे आवश्यक आहे. अच्छा, अग्निशामक दलाकडं जलद निर्णय घेण्याची टेक्निक पाहिजे का? बिलकुल पाहिजे. कारण की ते सर्व्हिस, ते कामच असं आहे की त्याच्यामध्ये क्विक ॲक्शन घ्यावं लागते. पहिलं वाक्य तर एकदम बरोबर आहे. दुसरं वाक्य, कारण ते फक्त प्रशिक्षण केंद्रामध्ये अग्निसुरक्षा उपकरणासहच काम करतात, हे थोडंसं चुकीचं वाटते. अग्निशामकाकडे जे काम करतात ते उपकरणासह सुद्धा करतात आणि रिअल लाईफ इन्सिडेंटमध्ये सुद्धा काम करतात. याचा आणि याचा काही दूरपर्यंत संबंध नाही. अग्निशामक दलाकडे जलद निर्णय घेण्याची कौशल्य असणे आवश्यक आहे, कारण की ते अग्निशामक दल आहे. याचं योग्य कारण काय असेल? कारण की जे काही त्यांना काम करायचं आहे ते कमी टाईममध्येच क्विक ॲक्शन देऊन करायचं आहे, हे त्याचं काय आहे? असं ओरिजिनल काय आहे? कारण असलं पाहिजे. बघा, दोन्ही खरे आहेत नाही, हे विधान इथं काय वाटत आहे मला? खोटं वाटत आहे. ठीक आहे. तर इथं काय पाहू आपण? ए काय आहे? ए खरे आहे, पण आर म्हणजे रिझन जे आहे ते कसं असायला पाहिजे? खोटं असायला पाहिजे. हे ट्रू नाही. ते फक्त अग्निसुरक्षा उपकरणासहच काम करतात का? नाही. घड्याळात 2:20 वाजले आहेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला कोण विचारला आहे? कोणाचं एक साधं सिंपल सूत्र आहे, सगळेजण लक्षात ठेवा. हे 30H वजा 11/2M. H म्हणजे आवर म्हणजे तास आणि M म्हणजे काय? मिनिट आहे. आणि जे आन्सर येईल
प्लसमध्ये आलं तर प्लसमध्ये ठेवायचं, मायनसमध्ये आलं तर त्याला प्लस करून टाकायचं. ठीक आहे, हे सूत्र लक्षात ठेवा. इथं जे आवर म्हणजे 2 वाजलेत आणि मिनटं किती आहेत, मिनटं आहेत 20, ह्या किमती इथं ठेवायच्या. म्हणजे थिटा बरोबर काय व्हायला पाहिजे, 30 गुणाकारात एच म्हणजे तास किती झाले आहेत 2 वजा 11/2 गुणाकारात मिनिटे किती आहेत 20. इथं भाग द्या बे एक बे आणि इथं काय आलं पाहिजे 10. 30 दोन्ही किती होतील 60 वजा 11 आणि 10चा गुणाकार किती आला पाहिजे 110. 60 मधून 110 गेले, याला मॉड लावायचं. मॉड म्हणजे काय, मायनस असलं तरी प्लस, प्लस असलं तर प्लस. 60 मधून जर 110 गेले तर किती राहतात -50 आणि -50चं आन्सर काय, इथं मायनसचं काय करून टाकायचं, प्लस करून टाकायचं. 50 अंश हे काय आहे मिनिट काटा आणि तास काटा मधला हा काय असायला पाहिजे, कोन असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, दिशा या टॉपिकवर हा प्रश्न आहे. एक माणूस 10 किलोमीटर उत्तर दिशेकडे चालतो. उत्तर म्हणजे कुठं असायला पाहिजे, वर. या प्रकारे इथून कुठे गेला तो उत्तर दिशे, किती उत्तरेकडे गेला, किती किलोमीटर गेला 10. ठीक आहे, नंतर डावीकडे वळतो. अच्छा, डावीकडे वळाला, डावी म्हणजे ही बाजू, आणि 6 किलोमीटर चालतो. किती किलोमीटर चाललाय 6. नंतर पुन्हा डावीकडे, आता जर इकडे जात आहे तर पुन्हा डावीकडे म्हणजे तो कुठे यायला पाहिजे, या साईडला असा. आणि किती किलोमीटर चालतो 4 किलोमीटर चालतो. तर तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आहे, हा आहे सुरुवातीचा बिंदू, हा आहे अंतिम बिंदू. यांना काय करतो मी, असं जोडून एक त्रिकोण बनवतो. आता थोडा विचार करा, हा 10 आहे, 10 पैकी हा 4 आहे. हा जर 10 पैकी 4 जर आपण इथं मायनस केला तर ही बाजू किती आहे, ही 4 आहे, ही टोटल 10 आहे. तर ही बाजू यायला पाहिजे 6 आणि ही पण बाजू यायला पाहिजे 6. इथं बनेल काटकोन. आणि समजून घ्यायचं, आता इथं काय लागेल, पायथागोरसचा प्रमेय लागायला पाहिजे. तर पायथागोरसचा प्रमेयानुसार एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर असा एक त्रिकोण असेल, इथं 90 बनत असेल, इथं 6 बनत आहे, 6 बनत आहे, तर इथं डायरेक्ट काय लिहून टाकायचं 6 वर्गमुळात 2 बस. नसेल समजलं तर लक्ष द्या, याला नाव देतो मी ए बी आणि सी. ठीक आहे, आता हा काय आहे कर्ण, तर आपण काय करणार, कर्ण वर्ग म्हणजे BCचा वर्ग, कर्ण वर्ग बरोबर ही बाजू म्हणजे काय आला पाहिजे AC चा वर्ग अधिक हा काय आला पाहिजे ABचा वर्ग. साध्या भाषेत कर्ण वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग 6चा वर्ग आणि 6चा वर्ग. BC वर्ग बरोबर काय येईल 6चा वर्ग 36, 6चा वर्ग 36, 36 आणि 36 72. आणि वर्गमूळ जर घेतलं तर काय आला पाहिजे 72चा वर्गमूळ. इथे याची करणी काढा. करणी म्हणजे काय असते बघा, ज्याला आपण म्हणतो सरळ. तर काय आला पाहिजे 36 गुणाकारात 2. आणि BC बरोबर काय आला पाहिजे मग 36 बाहेर जाईल, 6 वर्गमुळात 2. स्टार्टिंगला सांगितलं मी तुम्हाला. असं जर असलं, याला कोणता त्रिकोण म्हणतो आपण 45 45 90. ठीक आहे, 6 वर्गमुळात 2 हे इथं 6 वर्गमुळात 2 असलं पाहिजे. आता वर्गमुळात 2ची किंमत जी राहते, वर्गमुळात 2ची किंमत राहते 1.41. हे पाठ पाहिजे. वर्गमुळात 2ची किंमत एवढी राहते. तर काय होईल 6 1 6, 6 चोक 24, हातचे आले 2 आणि 6 1 6 आणि 2 8. 2 अंक सोडून पॉईंट लागेल, म्हणजे हे अंतर किती यायला पाहिजे 8.46 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे 8.46 किंवा जे काही असायला पाहिजे. इथं या प्रकाराचं उत्तर असलं पाहिजे. याला तुम्ही सोप्या स्वरूपामध्ये सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, मला सांगायचं आहे थोडंसं व्यवस्थित वाट पहा, घाई करू नका. कशाचं वर्गमूळ काढायचं आपल्याला 72चं वर्गमूळ. थोडा विचार करा, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, तर 72 या दोघांच्या मधात येतो, 64 आणि 81च्या मधात कुठेतरी. म्हणजे ती जी संख्या असेल 64चं वर्गमूळ 8, 81चं वर्गमूळ जर 9 आहे, तर मला एवढंच म्हणायचं आहे की याच्या मधात 72 आहे आणि 72चा जो वर्गमूळ येईल तो 8 आणि 9च्या मधात येईल. ही 8 आणि 9च्या मधात आहे का संख्या, नाही. ही तर 9 पेक्षा मोठी आहे, ही 8 पेक्षा लहान आहे, ही तर खूपच मोठी आहे. म्हणून आपलं उत्तर काय असायला पाहिजे 8.48. या प्रकारे तुम्ही काय करू शकता, इथं वर्गमूळ काढू शकता किंवा ऑप्शन इलिमिनेट ऑप्शनला काय करू शकता, काढू शकता. पुढे काय सांगितलंय, रिया दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे. दक्षिणेकडे रिया दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे, दक्षिण दिशा इकडे आहे. ठीक आहे, ती 8 मीटर चालते. अच्छा, 8 मीटर चालली, रिया अशी जात आहे खाली दक्षिणेकडे. त्यानंतर ती उजवीकडे वळाली. आता रिया जर इकडे जात आहे तर तिची उजवी बाजू इकडे असायला पाहिजे, या साईडला, जी आपली डावी आहे, कारण की ती अशी येत आहे ना खाली. ठीक आहे, आणि इथं 8 मीटर चालली आणि या बाजूला आली आणि किती चालली 6 मीटर चालली. ठीक आहे, नंतर ती डावीकडे वळते. आता हिची डावी बाजू कोणती असेल, हिची डावी बाजू इकडे पाहत आहे, तर हिची डावी बाजू कुठं असेल, या बाजूला असेल. डावीकडे वळते आणि
5 मीटर चालते. किती चालली? 5. ठीक आहे. शेवटी ती पुन्हा डावीकडे वळते. आता तिची डावी बाजू कोणती असायला पाहिजे? हे असायला पाहिजे, कारण की तिचं तोंड या साईडला आहे. आणि किती चालली ती? पुन्हा डावीकडे वळते आणि किती मीटर चालली? 6 मीटर. रिया आता कोणत्या दिशेला तोंड करून उभी आहे? रियाचं तोंड या दिशेला आहे. ही दिशा कोणती असते? उत्तर. ही दिशा कोणती असते? दक्षिण. ही दिशा कोणती असते? पूर्व. आणि ही दिशा कोणती असते? पश्चिम. रियाचं तोंड या साईडला आहे, म्हणजे कोणत्या दिशेत आहे? पूर्व या दिशेकडे रियाचं काय असायला पाहिजे? तोंड करून आहे. बघा, हे होते सर्व बुद्धिमत्तेचे प्रश्न. हे व्यवस्थित पहा. आणि तुम्हाला 2-3 प्रश्नपत्रिका जर पाहिजे असतील तर हा माझा फोन नंबरवर आहे. फोन नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर मला मेसेज पाठवा TRTI. तिथं मी तुम्हाला प्रश्नपत्रिका पाठवून देईल, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली व्हायला पाहिजे. धन्यवाद.